जे कोणी केलं ना ते आमदारांनी करून दाखवलेलं आहे। आज तुम्ही बघत असाल मच्छी मार्केट 75 लाखाचा निधी मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झाला आहे। आज आमच्या गावात खूप काही समस्या आहेत, त्या देखील आम्ही ताईंना मांडलेल्या आहेत। आरोग्य केंद्र, पाण्याची टाकी, आमचे बँडवाले बिचारे उन्हात पावसात कुठलाही सण असले कोणतेही पैसे न घेता आमच्या गावात वाजवतात। आज त्यांना देखील आम्ही ताईंना सांगून त्यांना देखील आम्ही एक बँड कला सर्कलचं एक रूम बांधून द्यायला सांगितलेलं आहे ताईंना, ताईच्या निधीतून। आणि ताईंनी आता जो प्रश्न केला दवाखान्यामध्ये पण आपलेच लोकांना रोजगार मिळणार आहे। आज जेटीजवळ पण ताई बोललेले आहेत मच्छीवाल्यांना तिथे पण धंदा तुम्हाला हे करू। आणि ह्या मच्छी मार्केटचा एक फायदा झालेला आहे, जे जुन्या मच्छीवाले आहेत त्यांना देखील फायदा आहे आणि जे ताजे मच्छीवाले त्यांच्या देखील समस्या जाणून ताईंनी बाजूला बाथरूम तोडून केलेलं आहे महापालिकेच्या माध्यमातून, ताईच्या निधीतून। म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंदाताई यांचे आभार मानतो आणि जे कोणी आपले सहकारी आहेत त्यांना घेऊन मी चालणार आहे। आणि वारंवार मच्छी मार्केटचं मी देखील ताईला प्रस्ताव केलेला होता आणि ताईने आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि कटेपूर मेहनत आम्ही घेतली जे आमदार ताईंना बनवण्याची। दिवस रात्र आम्ही झोपलो नाही, पण ताईंची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आज विजयाचा झेंडा बोलला आहे। आज मी बॅनर लावलेले आहेत, त्याच्या देखील लोकांनी विरोध केलेला आहे। आज ताईंना मंत्रीपद नाही, पण माझ्या माध्यमातून ताई आमच्या मंत्री आहेत म्हणून त्यांना मी मंत्रीची गाडीच गिफ्ट देणार आहोत। हे तुमचं सहकार्य आणि ताईचं सहकार्य आहे। सारसोळ ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या सर्वांचा आभार, ताईंचे देखील आभार।